मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनी त्या सगळ्या नोटा पाहते आणि एकदमच तिला धक्का बसतो। तेव्हा ती गोदाला जोराजोरात आवाज देत असते। तेव्हा आता गोदा ही पटकन तिथे येत नाही, कारण ती तेथेच आता भिंतीच्या आडून सगळं काही तमाशा पाहत असते की सावनी किती घाबरली आहे। तेव्हा आता गोदा गोदा पटकन ये ना इकडे, असं आता लगेचच सावनी म्हणते। तेव्हा गोदा आपली ॲक्शन करतच पुढे सावनी समोर येते आणि विचारते, काय झालं पॉपकॉर्न मॅडम? मग आता सावनी म्हणते, अगं तूच कुकर लावला ना, तुला समजलं नाही का? त्या डाळीच्या डब्यामध्ये पैसे होते ते, असं म्हणून ती आता खूपच भडकते आणि पैसे कुणी असं कुकरला लावतं का असं विचारते। तेव्हा आता लगेच गोदा म्हणते, मी तर फक्त डाळ लावली कुकरला, मला काय माहित होतं त्यामध्ये पैसे होते की नव्हते, पण या तूरडाळीचे पैसे तरी कसे होऊन राहिले मलाही कळत नाही, असं म्हणून ती आता लगेचच सावनीला उत्तर देते। तेव्हा सावनी आता रागातच तिच्यावर धावून जाते आणि नाटक करू नकोस असं रागातच म्हणते। तू अगं डाळ लावलीस ना कुकरला आणि मग तुला त्या डाळीच्या डब्यामध्ये पैसे नाही दिसले का? तेव्हा नाही दिसले, पण कुकर लावताना सुद्धा तुला ते पैसे दिसले नाहीत का? असं म्हणून ती अजूनच भडकते। बावळट बाई, तुला काही कळतं की नाही? तेव्हा मी तर ती डाळ धुतलीच नव्हती, मी तशीच कुकरला लावली, असं आता लगेचच गोदा म्हणते। सावनी डोक्यालाच हात लावते आणि विचारते, काय मूर्ख बाई? आता गोदा म्हणते, हो खरंच मी धुतली नव्हती ती डाळ, तुम्ही काय ती आयुर्वेदिक डाळ वापरता ना म्हणून। तेव्हा सावनी म्हणते की, मूर्ख बाई, अगं आयुर्वेदिक नाही, ऑर्गॅनिक डाळ, अगं अडाणी बाई कुठली, असं म्हणून ती संतापते आणि लगेच तिच्यावर धावून जात असते। त्याच वेळी गोदा म्हणते, हो रेळ्यात बघितलं ना मी, मग त्याप्रमाणे केलं की त्यामध्ये अजिबातच पाणी घालत नाही, तशीच शिजवतात। आता ते रेळ बघत बघतच मी कुकर लावला, परंतु त्या कुकरमध्ये पाणी टाकलं की नाही हेच समजलं नाही, आणि मला काय माहीत तुम्ही त्या डाळीमध्ये पैसे ठेवले होते। अहो डाळीत कुणी पैसे ठेवतं का? असं म्हणून ती सावनीलाच खोटं पाडते। पण माझी आजी ना अशी डब्यामध्ये पैसे ठेवायची आज्यापासून लपवून, असं म्हणून गोदा हसते। पण मला एक कळत नाही, तुम्ही एवढ्या श्रीमंत आणि तुम्हाला कशी गरज पडली अशी डाळीमध्ये पैसे ठेवायची? कपाटात जागा नाही उरली का हो? असं म्हणून आता ती सावनीवर हसते। तेव्हा आता गप्प बस, अजिबात काही बोलू नकोस, तोंड बंद ठेव तुझं, इथे सर्व राडा करून ठेवलाय तू, असं म्हणून सावनी संतापते आणि लगेचच ते पैसे आपल्या स्वतःजवळ घेत असते। त्यानंतर आता लगेचच सावनी ते पैसे घेत म्हणते की, एवढ्या मुश्किलीने मी हे पैसे चोरले होते, परंतु आता हा सगळा घोळच होऊन बसलाय, जर मिहिरला याबद्दल समजलं ना तर सगळा काही घोळ होऊन बसेल, मिहिर तर माझी वाटच लावेन, असं सावनीच्या मनात येतं। तेव्हा मनातच आता मुक्ता विचार करते की, पैसे वाया गेल्याची भीती वाटतीये का सावनी तुला? आणि वाटलीच तर पाहिजेच, तुला माहीत नसेल परंतु या नोटा आहेत ना त्या सर्व खोट्या आहेत, त्या नोटा या मिहिरकडे पोहोचवल्या सुद्धा, असं म्हणून लगेचच मुक्ताला आठवतं की कशा प्रकारे मिहिरचे सर्व पैसे मी त्याच्या कपाटामध्ये पुन्हा ठेवून दिले, आणि जेव्हा सावनी ही तिकडे रूममध्ये होती तेव्हा त्या नोटांची अदलाबदली कशा प्रकारे किचनमध्ये मी जाऊन केली, हे सगळं काही आता गोदाला आठवतं। आणि सावनीचा प्लॅन फेल करून तिला अशा प्रकारे तोंडावर पाडलं, हे सगळं आठवून गोदा मात्र गालातच हसते। तर आता इकडे सावनी ही नोटा गोळा करत असते, खूप साऱ्या नोटा आता खाली पडलेल्या असतात। सावनी तर डोक्यालाच हात लावते आणि एक एक करून नोट गोळा करत असते। त्यावेळी आता मनातच गोदा विचार करते, माझ्या मुलीची इच्छा नसतानाही तू तिला काम करायला सांगतेस, एवढी लहान मुलगी असून तू तिला परीक्षेला पाठवलं नाहीस, इच्छेविरुद्ध काम करायला सांगितलंस, आणि आता तिच्या पैशांवर तुला उड्या मारायच्या आहेत। तुझा सर्व प्लॅन माझ्या ऑलरेडी लक्षात आलाच होता, आता या खोट्या नोटा गोळा करत बस, असं म्हणून आता गोदा तिला अद्दल घडवण्याचे पुन्हा एकदा विचार करत असते। अगं स्वतःच्या स्वार्थासाठी तू सईचा वापर करते आहेस, परंतु लक्षात ठेव, मी सुद्धा सईची मुक्त आई आहे, अजिबात हे सहन करणार नाही, कारण तुझ्या सर्व स्वप्नांचा असा लगदा करेन ना मी, तर तुझ्या हाती फक्त आणि फक्त तुकडेच हाती लागतील। त्यानंतर सावनी अजूनच त्या नोटा घेऊ लागते। तेव्हा आता तिलाच टेन्शन येतं की एवढ्या नोटा गोळा करायच्यात कशा, कशी मी फी गोळा केली होती आणि ती आत्ता भरणार होते, जर मी हे पैसे कपाटात ठेवले असते तर बरं झालं असतं, असं म्हणून सावनी अगदी रडकुंडेलाच येते। त्यानंतर गोदा रडण्याचं नाटक करत म्हणते, पॉपकॉर्न मॅडम, मला समजलं की माझी खूप मोठी चूक झाली, पण आता इथून पुढे ना मी माझी सगळी कामं अगदी व्यवस्थित करेन पहा,
माझी चूक झाली, मला माफ करा असं म्हणून गोदा आता लगेचच तिच्याकडे ते पैसे गोळा करून देत असते. तेव्हा सावनी रागातच ते पैसे घेते आणि म्हणते की अगं तुला काही वाटतं की नाही, 2 लाख रुपये होते हे, या पैशांचं मी काय आता लोणचं घालू का, असं म्हणून ती रडकुंडीला येते आणि लगेचच ते पैसे बघ कसे पडतायत वरून असं म्हणते. तेव्हा लगेचच गोदा आता रडण्याचं नाटक करत म्हणते, पॉपकॉर्न मॅडम मला माफ करा. अहो दर महिन्याला तुम्ही एक काम करा, माझ्या पगारातून ना 1000 रुपये कट करा. नको नको 1000 रुपये नको, 500 रुपये कट करा, असं सावनीला ती म्हणत असते. त्याचवेळी सावनी आऊट आऊट असं म्हणून तिला घराबाहेर हाकलवून देत असते. तर गोदा आता विनवणी करते की प्लीज मला असं तुम्ही बाहेर हाकलवून देऊ नका, कारण अहो इथे तर मला काम आहे आणि मला इथेच थांबायचे. मला बाहेर गेल्यानंतर पुन्हा कोण काम देणार आहे लवकर. अहो मी खूप गरीब आहे, प्लीज मला इथून बाहेर काढू नका ना, असं म्हणून ती हात जोडते. तेवढ्यातच मिहीर तेथे येतो आणि काय चाललंय काय असं विचारतो आणि हे सगळं काय आहे असं विचारतो, कारण आता पूर्ण किचनभर आता नुसते पैसे चिटकवलेले असतात. आता कोमलसुद्धा आता तेथे येते आणि त्या दोघांनाही मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर सावनी आता खूपच घाबरते. मग त्यानंतर आता गोदा म्हणते, श्रीमंत लोकांची ही श्रीमंत डाळ. मग त्यानंतर लगेचच आता गोदा म्हणते, मला काय माहीत होतं की डाळीच्या डब्यामध्ये पैसे होते ते, मी लावली डाळ कुकरला आणि झालं फुट, असं म्हणून लगेचच आता गोदा सर्व सत्य सांगते. तर सावनी आता खूपच घाबरते आणि तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता डाळीत पैसे कुणी ठेवले असं लगेचच आता कोमल विचारते. तेव्हा सावनी आपला चेहरा मात्र लपवत असते. तेव्हा तिला काय करावं सुचत नाही, कारण ती आता तोंडावर पडणार असते. मग त्यानंतर आता मिहीर म्हणतो, पण मला माहीत आहे ना की डाळीत पैसे नक्की कुणी ठेवले ते, हे पैसे तुझेच आहेत ना सावनी, असं लगेचच तो विचारतो. आम्हा सर्वांना दिसू नये म्हणून लगेचच तू डाळीच्या डब्यामध्ये पैसे लपवून ठेवले आहेत ना. तेव्हा गोदा मात्र आता हसत असते. त्यानंतर आता मिहीर विचारतो, पण तू हे पैसे का ठेवले डाळीमध्ये, कारण आम्ही तर तुझ्याकडे पैसेच मागणार नव्हतो. हा आमच्यावर विश्वास नाही ना ग तुझा. तर सावनी आता नुसतीच आपली तोंड लपवत असते. तर मिहीर आता रागातच म्हणतो, तुझे पैसे आहेत ना ते तू तुझ्याकडेच ठेव, आम्हाला काही नको आहेत तुझे पैसे, त्यातला तर 1 रुपया सुद्धा आम्हाला नकोच आहे. अगं हे पैसे लपवले तर लपवले आणि उगीच राग या गरीब बाईवर काढतेस तू, असं म्हणून आता मिहीर लगेचच गोदाची बाजू घेतो. तर गोदा उगीच आता रडण्याचं नाटक करत असते. त्यानंतर मिहीर म्हणतो, अगं तू तिला तर कामावरून काढायला निघालीस का, अगं लाज कशी वाटत नाही तुला, असं म्हणून तो सावनीवर खूपच भडकतो. तेव्हा सावनी सुद्धा आता रागातच मिहीरकडे पाहत असते. तेव्हा सावनी आता रागातच म्हणते, जरा गप्प बसशील का रे तू. मग आता मिहीर म्हणतो, हो बसतो ना मी गप्प. अगं मी नाही, आम्ही सगळे गप्प बसतो आणि तूच फक्त बोलायला सुरुवात कर. अगं तू मान्य कर ना की तू चुकली आहेस म्हणून. अगं दरवेळी तू वाईट वागतेस आणि चुकतेस ना, म्हणून तुझ्याबरोबर ना नेहमी वाईटच होतं, समजलं. तेव्हा तू गप्प बसतोस की नाही, नाही तर एक देऊन ठेवीन, असं रागातच सावनी म्हणते. अरे मला इथे टेन्शन आलंय, माझे सर्व पैसे खराब झाले आणि तू काय करतोस, मला लेक्चर ते सुटलास, तुला बहिणीला मदत नाही करावीशी वाटत का, असं म्हणून ती भडकते. आता जा ना तू, जा जाऊन त्या सागरला फोन कर, जा चोंबडेगिरी कर. अरे मला माहिती आहे तू लगेच सागरला फोन करणार म्हणून. तर म्हणूनच ती आता गप्प होते आणि त्यानंतर पुन्हा म्हणते, हो मला माहीत आहे ना तू अशी चोंबडेगिरी नाही करणार, तू ना खास त्या घरामध्ये जाशील, कारण एकतर कारण आहेच ना तुला त्या घरात जाण्यासाठी आता. तेव्हा मिहीरला आता प्रचंड राग येतो आणि तो रागातच सावनीकडे पाहतो. मग त्याचवेळी सावनी म्हणते, जा जा, अरे तू जा की तिकडे जा सागरच्या घरी. अरे तुला तर माझं दुःखच दिसत नाही. अरे माझं कसं दिसणार, तुझ्या बायकोचं दुःख तुला दिसत नाही, तू जा त्या मिहिकाच्याच मागे जा जा, असं म्हणून सावनी भडकते. मग आता त्याच रागामध्ये मिहीर म्हणतो, बस कर आता सावनी, आता अजून एक शब्द जर तोंडातून तू काढलास ना तर मी विसरून जाईन की तू माझी बहीण आहेस म्हणून. अगं स्वतःचा संसार तर तू टिकवू नाही शकलीस, म्हणून बाकी लोकांच्या संसाराला अशी आग लावू नकोस, समजलं. तेव्हा कोमल रागातच आता मिहीरकडे पाहत असते, कारण तो आता सावनीला खूप काही बोलत असतो आणि कोमलला माहीत असतं मिहीरच्या मनामध्ये नक्की काय आहे, परंतु फक्त बोलण्यासाठी हा असं बोलत नसेल ना.
तर आता मुक्ता ही एकदम शॉकच होऊन जाते, कारण या बहीण भावंडांमध्ये भांडण होत असतात. तर कोमल आता एकदमच अस्वस्थ होते. त्यानंतर गोदा एकदम शांत राहून हा तमाशा पाहत असते. तर मिहीर आता लगेचच तेथून जातो. तर सावनी अजूनच चिडून त्याच्याकडे पाहते. मग काही वेळानंतर मिहीर पाठोपाठ लगेचच कोमल जाते. तर आता सावनी रागातच गोदाकडे पाहते. त्यानंतर सावनी रागातच बाहेर येते आणि तेथे सोफ्यावर बसलेली असते. एवढे पैसे खराब झाले याचाच विचार ती करत असताना सागरचा तितक्यातच फोन येतो. तेव्हा सागरचा फोन आलेला पाहून ती अजूनच संतापते आणि म्हणते, मी नाही ह्याचा कॉलच रिसीव करणार नाही. मला माहीत आहे मिहीरने चमचेगिरी केली असणार, त्यामुळे सागरने लगेच मला कॉलबॅक केलाय. तर आता गोदा ही तिच्या पाठीमागे उभी राहते आणि सावनीकडे पाहत राहते, कारण तिनेच सागरला सांगितलेलं असतं की सावनीला पटकन फोन करा म्हणून. तर सावनी आता चिडूनच म्हणते की ह्या सागरला ना आता खूप आनंद झाला असेल, कारण मिहीरने सांगितलं असेल त्याला की तिचे सर्व पैसे हे खराब झाले म्हणून आनंदाने आता ढोल वाजवत बसला असेल. मी ना ह्याचा कॉलच रिसीव करत नाही असं म्हणून ती आता फोनच कट करते आणि खूप चिडलेली असताना म्हणते की मी आता जरा खोल श्वास घेते, म्हणजे मला जरा शांत वाटेल. म्हणूनच ती आता श्वास घेत असते. तेव्हा गोदा पुन्हा एकदा सागरला मेसेज करते की सावनीला पुन्हा एकदा कॉल करा म्हणून. काही वेळानंतर सागर लगेचच आता सावनीच्या मोबाईलवर पुन्हा कॉलबॅक करतो. तर सावनी आता अजिबात त्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्षच करते, कारण तिला सागरबरोबर बोलण्याची काहीच इच्छा राहिलेली नसते. त्यानंतर गोदा पटकनच पुढे येते आणि हसतच सावनीकडे पाहते. नंतर तिचा ती फोन घेते आणि कानाजवळ लावते. त्या फोनच्या रिंगचा आवाज ऐकून सावनी जोरातच दचकते आणि गोदाला रागातच विचारते, काय चाललंय तुझं? तेव्हा तुमचा फोन केव्हाचा वाजून राहिला, तुमचं लक्षच नव्हतं, म्हणून मी तुमच्याकडे आणून दिलाय असं लगेचच आता गोदा म्हणते. त्यानंतर आता गोदा विचारते, काय हो तुम्हाला पाणी घेऊन येऊ का? तर पाणी हवं नसेल तर मग जेवायला घेऊन येऊ का? तेव्हा रागातच सावनी म्हणते, मला काहीही नकोय, जरा गप्प बसतो, चल बरं निघ इथून असं म्हणून सारखं मध्ये मध्ये करत असतेस असं सावनी ओरडतच म्हणते. त्यामुळे गोदा आपली गप्प राहते. त्यानंतरच आता दरवाजाची अचानक बेल वाजते. कुणीतरी आल्याचं गोदाला सावनीला समजतं. मग सावनी रागातच दाराकडे पाहू लागते. तेव्हा गोदा म्हणते, अहो तुम्ही राहू द्यात, मी बघते, अहो मी बघते असं म्हणून लगेचच ती धावत दाराकडे जाते. तर सावनी आता फोन बंद करून लगेचच लांब श्वास घेऊ लागते. तेव्हा आता गोदा दरवाजा उघडते. तर समोर आता सागर आलेला असतो. तेव्हा मालक तुम्ही इकडे आलात असं आता मुक्ता म्हणते. अहो पण तुम्ही आलातच कशाला इकडे असं गोदा विचारते. मग आता त्याच वेळी सावनीला समजतं की सागर इथे आला आहे म्हणून. तेव्हा सागर म्हणतो, गोदा मावशी तुम्ही मध्ये पडू नका, बाजूला व्हा बरं, सावनी तुला काही वाटतं की नाही असं रागात असतो म्हणून आतमध्ये येतो आणि त्या पाठोपाठ लगेच गोदा सुद्धा येते आणि हसत असते, मात्र आपला चेहरा ती लपवत असते. तेव्हा सावनी आता सागर समोर येऊन उभी राहते आणि मोठ्या ॲटिट्यूडमध्येच त्याच्याकडे पाहत असते. सागर सुद्धा तेवढ्याच ॲटिट्यूडने तिच्याकडे आता पाहू लागतो. तेव्हा सागर आता लगेच जाब विचारू लागतो की तू फी का नाही भरलीस? मग सावनी आता गोदाकडे पाहते आणि गप्प राहते. तेव्हा तो अजूनच रागात विचारतो, फी का नाही भरली? मी तुला काय विचारतोय, कळत नाही का तुला? असं म्हणून तो भडकतो. मग सावनी रागातच त्याच्याकडे पाहू लागते, कारण सागरचा आवाज चढलेला असतो. तेव्हा सागर तिसऱ्यांदा विचारतो, तू शाळेची फी का नाही भरलीस? अगं फी न भरणाऱ्यांच्या लिस्टमध्ये सईचं नाव आलं असतं, ते फक्त तुझ्यामुळे, समजलं? मग आता सावनी म्हणते, असतं म्हणजे? तेव्हा सागर म्हणतो, मला माहीत आहे की तू फी अजिबात भरणार नाहीस, नशीब शाळेच्या ऑफिसमध्ये अगोदरच मी चेक देऊन सुद्धा ठेवला होता. तेव्हा सावनी सागरकडे पाहतच राहते. तर सागर अजूनच रागात सावनीकडे पाहतो. त्यानंतर, ओ सईचे पप्पा कशाला डोळे दाखवून राहिले आमच्या पॉपकॉर्न मॅडमला, असं गोदा म्हणते. अहो त्या फी भरायला जाणारच होत्या, परंतु सगळे पैसे हे डाळीतच गेले. तेव्हा सावनी रागातच गोदाकडे पाहत, गप्प बसना असं म्हणते. आता गोदा म्हणते, काय म्हणजे काय? अहो पैसे भरल्याचा मास तुम्ही नक्की कुणाला दाखवताय? आमच्या मॅडमला दाखवताय का? अहो आमच्या पॉपकॉर्न मॅडमला तुम्ही काय कमी समजलात का? कारण लोकांच्या घरी कोणकोणती डाळ बनतीये तुम्हाला माहीत आहे का? तुरीची डाळ बनते, मुगाची डाळ बनते, पण आमच्या घरी तर अगदी 2 लाखाची डाळ शिजतीये, हो की नाही पॉपकॉर्न मॅडम? असं म्हणून आता लगेचच ती सावनीला विचारते
तेव्हा मात्र सावणी अजूनच रागात आता तिच्याकडे पाहू लागते. तेव्हा तुम्ही काय बडबडताय, कळतं की नाही गोदामावशी तुम्हाला, असं लगेचच सागर आता तिला विचारतो. तेव्हा सागर म्हणतो, हे घ्या, पेढे घ्या आणि हिलाही खायला घाला जरा. त्याचवेळी आता आमचे गुळवे महाराज म्हणतात की पेढ्यांना कधीही नाही म्हणायचं नसतं, असं लगेचच आता गोदा म्हणते आणि ते पेढे घेते. मग आता तेवढ्याच रागात सावनी म्हणते, हे बघ सागर, तू जिंकला आहेस असं म्हणून पेढे वाटत असशील ना, तर आता एक गोष्ट लक्षात ठेव. फक्त सईची फी भरल्याने तुला अजिबातच तिची कस्टडी मिळणार नाहीये, समजलं? असं म्हणून सावनी आता सागरला वर असा हक्क दाखवू शकत नाही, स्पष्टपणे ती सांगते. काय रे, तू मला पेढा दिलास ना, पण मी आता सईशिवाय होळी साजरा करण्याच्या तुला शुभेच्छा देते, समजलं? असं म्हणून ती सुद्धा आता सागरला चॅलेंजेस देते. तेव्हा सागर आणि गोदा हे एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण आता आपली सई ही होळीला नसणार की काय, असा प्रश्न सागर मुक्ताला पडलेला असतो. तेव्हा आता रागातच सावणी म्हणते, होळी आहे ना, ती तुम्ही ह्या वर्षी सईशिवाय साजरी करा. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि मुक्ता जर कोणतंही कारण काढून या घरात आला ना, तर मी लगेचच तुमच्या अगेन्स्ट केस करेन, समजलं? कारण तुम्ही सारखं सारखं इथे येत राहणार आणि मग सगळं काही विस्कटून जाणार. सई पुन्हा तुमच्याकडे येणार, हे मला अजिबात नको आहे, असं लगेचच आता सावणी रागात त्यांना म्हणते. आणि तू काय म्हणतो की फी भरली आहे का? अरे, तू तिचा बाप आहे, तू मला सांगू नकोस की फी वगैरे भरली आहे म्हणून, तुझं कर्तव्यच आहे फी भरण्याचं, असं म्हणून आता सावणी त्याच्यावर अजूनच भडकते. आता इथून निघायचं आणि जर पुन्हा एकदा परवानगी न घेता तुम्ही जर इकडे आलात, म्हणजे तू किंवा मुक्ता सईला भेटण्यासाठी, तर मी कोर्टामध्ये तुमची तक्रार नोंदवेन की तू आणि मुक्ता हे दोघेही माझी परमिशन नसताना माझ्या मुलीला भेटतात म्हणून, आणि लगेचच तिला इमोशनली टॉर्चर सुद्धा करतात. तेव्हा आता सागरला लगेचच सावनीच्या बुद्धीची कीव येते आणि तेवढाच राग सुद्धा येतो. मग आता रागातच तो म्हणतो, तू काय बोलतेय, तुझं तरी लक्षात येतंय का? अगं, तू वेडी आहेस का? देवाला तरी जरा घाबर, कारण तो बघतोय तुझ्या या सगळ्या पापाकडे. एक ना एक दिवस तुझ्या या पापांचा घडा भरणारच आणि तुला शिक्षाही मिळणारच, असं सागर आता सावनीला स्पष्टपणे म्हणतो आणि तिची लायकीच काढतो. तेव्हा मुक्तसुद्धा आता सागरच्या या रागाकडे पाहतच राहते, कारण तिला माहीत असतं की मुलं म्हणजे सागरचा जीव की प्राण आहेत, आणि जर त्यांच्या बाबतीत सावनीने काही केलं, सावनीने भेटू नाही दिलं, तर मग यांना खूपच राग येतो. मग त्यानंतर रागातच सागर म्हणतो, तू ना काय केले माहिती आहे का सावनी, नेहमी माझ्या मुलांपासून मला लांब करण्याचा, दूर करण्याचा प्रयत्न केलास, परंतु तू यामध्ये कधीही म्हणजे कधीही यशस्वी झाली नाहीस, समजलं? असं म्हणून तो भडकतो. त्यानंतर आता म्हणतो की काही दिवसातच माझी मुलं माझ्याकडे असतील, ते पण दोन्हीही, समजलं? आणि मी व मुक्ता मिळून आमच्या मुलांसोबत दोघेही अगदी सगळ्या प्रकारचे सण साजरे करू, असं म्हणून तो सावनीच्या तोंडावरच तिला चॅलेंज देतो. आणि मग नंतर तो तिला म्हणतो, तू एकटी आहे आणि आयुष्यभर एकटीच राहणार. मग आता सावनीला अजूनच राग येतो. त्यानंतर लगेचच आता सागर हा तेथून रागातच निघून जातो. सावनीला चांगलीच त्याने धमकी दिलेली असते. मग आता गोदा तर एकदमच शांत होते, तर सावनीसुद्धा आता लगेचच तिच्या रूममध्ये जाते. काही वेळानंतर आता लगेचच गोदाला भरून येतं. ती म्हणते की आत्ताच सागर म्हणाले की मुलं नसतील तर सण हा सण असणार नाही. मी तर आता गोदा बनून सईच्या अवतीभोवती होळी खेळत असे, पण सागर ते तिला कसे भेटू शकतील, आणि घरातील बाकी सगळेजण सुद्धा खरंच खूप मिस करतील माझ्या सईला. आता काहीतरी करायला हवं, कारण सई ना होळी सर्वांबरोबर खेळणार, सईला कसं घेऊन जायचं तिकडे होळी खेळण्यासाठी, हे सगळं काही लगेचच मुक्ता मनात प्लॅन करत असते. इकडे सागर आता वकिलांकडे आलेला असतो, काहीही करून त्याला सईची कस्टडी ही मिळवायचीच असते. मग आता मुक्ता सुद्धा त्याच्या सोबतच असते. तेव्हा आता वकील म्हणतात की मिस्टर सागर, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, आपल्याकडे जे काही पुरावे आहेत, जे काही इव्हिडन्स आहेत, त्याचबरोबर ह्या चेकचा जो नंबर आहे ना, त्यावरून आपल्याला खूप काही गोष्टी ह्या हेअरिंगला क्लिअर होतील. आपण सर्व इव्हिडन्स हे अगदी योग्य प्रकारे जपून ठेवले आहेत, कारण सई जरी सावनीजवळ राहत असेल ना, तरीही तिचा सर्व खर्च हा तुम्हीच करताय आणि सावनी तिचं पालनपोषण करण्यामध्ये असमर्थ आहे, असं आपण कोर्टासमोर आपली बाजू मांडू शकतो. तेव्हा मुक्ता आणि सागर हे एकमेकांकडे पाहतच राहतात. त्या दोघांनाही खूप आनंद, कारण आता
काहीही झालं तरी वकील साहेब आपल्याला मदत करतायत आणि त्यांच्यामुळे का होईना सई ही आपल्याकडे येणारच असा त्या दोघांचा मनामध्ये विश्वास निर्माण होतो। तेवढ्यातच आता सावनी तेथे येते आणि म्हणते चुकीचं आहे हे, कारण मी पूर्णपणे समर्थ आहे। आता तेथे सावनी आली म्हणून सागर आणि त्याचबरोबर मुक्ताला खूपच मोठा धक्का बसतो की ही अचानक आलीच कशी काय आणि हिने बोलणं सगळं ऐकलं की काय। त्या दोघांना आता खूपच भीती वाटत असते। मग त्यानंतर ती अजूनच पुढे येते आणि सईची फी भरण्यासाठी, जरा काय मला उशीर झाला, तुम्ही तर डायरेक्ट कोर्टातच पोहोचलात, हा घे चेक, सईची फी भरलीस ना त्याचा हा चेक आहे, असं म्हणून सावनी लगेच सागरकडे 2 लाख रुपयांचा चेक देते। तेव्हा सागर आणि मुक्ताला त्याचबरोबर वकिलांना खूपच मोठा धक्का बसतो। त्यानंतर आता लगेचच सावनी सागरला तोंडावर सांगते, मला ना अजिबात तुझ्या मदतीची काही म्हणजे काहीच गरज नाही आहे, समजलं। तेव्हा सागर आता तो चेक हातात घेतो आणि त्या चेककडे पाहतच राहतो। सावनीने आता लगेच स्वतःच्या बाजूने सगळं काही वळवून घेतलेलं असतं। त्यानंतर सागर रागातच त्या चेककडे पाहत असतो। सावनीकडे सुद्धा आता ते पैसे सईनेच कमवलेले असतात हे सागरला पूर्णपणे माहीत असतं, परंतु आता तो या क्षणी काही बोलत नाही। मुक्ता देखील आता एकदमच गप्प राहिलेली असते, कारण सावनीने सईची फी भरण्यासाठी चेक दिलेला असतो। त्याचवेळी मग आता ती म्हणते की ॲडव्होकेट साहेब, अहो ऐका तुम्ही जरा, मी माझ्या मुलीची जबाबदारी घेण्यासाठी अगदी समर्थ आहे। अहो इनफॅक्ट माझ्या मुलीला ना तर यांना भेटायची सुद्धा अजिबात इच्छा नाही आहे, कारण हे दोघे ना अजिबातच आमचा पिच्छा सोडत नाही आहे, असं म्हणून ती सागर मुक्ताकडे रागात पाहते। त्यामुळे ही केस रिओपन होण्याचा तर प्रश्नच राहत नाही। तेव्हा तुम्ही आता दिवसाढवळ्या ही स्वप्नच बघू नका, असं रागातच ती म्हणते। आणि तुम्ही आता चेक नंबर लिहिताय ना, या चेकचा सुद्धा आता नंबर लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सावनीसुद्धा तिच्या मुलीची फी भरू शकते, कारण सई फक्त माझी आणि माझीच मुलगी आहे, असं वकिलांना ती सागर मुक्तासमोर सांगते आणि सर्वांची बोलती बंद करते। तेव्हा आता सई सावनीवर कशाप्रकारे हक्क दाखवतीये ही गोष्ट अजिबातच सागरला आवडत नाही। मग मुक्ता देखील आता रागातच सावनीकडे पाहत असते, तर सावनी मात्र हसत असते, तर मुक्ता अजूनच रागात तिच्याकडे पाहते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मुक्ता आता म्हणते की सई फक्त आमची मुलगी आहे। तेव्हा सावनी तोंडावरच सांगते की तिच्याशिवाय राहण्याची सवय करून घ्या। इकडे आता सागर घरातील सर्वांना सांगतो का काय माहीत नाही, परंतु मला असं वाटतंय आपण आपली होळी ना सई बरोबरच साजरी करणार आहोत, कारण मुक्ता नक्कीच काहीतरी करतील। तर आता दुसरीकडे गोदा ही घरात असते, त्याचवेळी लगेचच सावनी किचनमध्ये येते आणि मग नंतर गोदा लगेचच एक डाव टाकते आणि सावनीला म्हणते, मी जर तुमच्या जागी असते ना तर मी लगेचच सागर आणि मुक्ताच्या नाकावर टिचून तिकडे गेले असते होळी खेळायला, कारण त्यांना असं वाटत असेल की तुम्ही घाबरल्या त्यांना आणि गेल्या नाहीत म्हणून, मी तर गेलेच असते बाबा, असं म्हणून लगेचच आता ती सावनीला विचार करायला भाग पाडते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।